निर्माण झाल्याचं का पाहायला मिळते बघा। देशातील 140 कोटी जनतेला सर्वात मोठा धक्का। मोदींनी घोषणा केली, सोने 1 वर्षभर खरेदी करू नका, पेट्रोल डिझेल जपून वापरा, गॅस जपून वापरा। यामुळे सर्वांच्याच आता भुया उंचवल्या आहेत। भारतात पुन्हा लॉकडाऊन लागणार की काय या भीतीने लोक परत घाबरू लागले आहेत। मग खरंच लॉकडाऊन लागलं तर आता परिस्थिती या ठिकाणी काय पुढे होऊ शकते? पेट्रोल डिझेल तुम्हाला मिळणार का? गॅसच्या टाक्या कधीपर्यंत मिळणार? युद्धामुळे या तारखेपर्यंत आता या ठिकाणी आता गंभीर परिस्थिती असणार आहे। या तारखेपासून देश बंद, कोरोनापेक्षा गंभीर परिस्थिती निर्माण होण्याचे संकेत पंतप्रधानांनी काल या ठिकाणी दिलेत, ज्यामुळे सोशल मीडियावर चर्चा सुरू झाल्या। देशात पुन्हा एकदा लॉकडाऊन लागणार की काय अशी शक्यता या ठिकाणी निर्माण झाल्याचं बोललं जातंय। जेव्हा मोदींनी काल सर्वपक्षीय बैठक बोलली होती, त्यानंतर सगळ्यात आता मोठ्या घोषणा क्लिअर केल्या। अशी चर्चा होऊ लागली आहे की आता नेमकं लॉकडाऊन लागणार की काय, आणि लॉकडाऊन लागलं तर कधी लागणार, काय परिस्थिती होऊ शकते, काय तारीख आहे, नेमकं काय काय सुरू राहणार आणि काय काय बंद राहणार, काय परिस्थिती राहणार आहे। चला तर पाहूया संपूर्ण सविस्तर या ठिकाणी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून। हा व्हिडिओ केवळ बातमी नाही तर आपल्या देशावर आलेल्या एका महासंकटाची भयानक जाणीव या ठिकाणी आहे, जिने कालपासून प्रत्येक भारतीयांची झोप उडवल्या। काल दुपारपर्यंत सगळे या ठिकाणी शांत होतं, लोक आपापल्या कामात व्यस्त होते, पण अचानक संसदेच्या पायऱ्यावरून एक अशी बातमी या ठिकाणी समोर आली, जिने संपूर्ण देशाचा श्वास या ठिकाणी रोखला गेला। लोकसभेच्या त्या ऐतिहासिक सभागृहात जेव्हा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उभे राहिले होते, तेव्हा या ठिकाणी त्यांच्या चेहऱ्यावर एवढी या ठिकाणी जे काय स्मित हास्य होतं तर ते यावेळी अजिबात नव्हतं। त्यांच्या आवाजात एक केवळ या ठिकाणी धार आणि डोळ्यात भविष्यात येणाऱ्या संकटाची स्पष्टपणे जाणीव होती। सभागृहात टाचणी जरी पडली तरी आवाज येईल इतकी शांतता पसरली होती। प्रत्येक खासदार, मग सत्ताधारी असो किंवा विरोधी, पंतप्रधानांच्या ओठातून बाहेर पडणाऱ्या प्रत्येक शब्दाकडे या ठिकाणी कान लावून आता ऐकत होता। आणि मग तो क्षण आला जेव्हा प्रधानमंत्री म्हणाले, देशवासियांनो, जग एका मोठ्या युद्धाच्या उंबरठ्यावर आहे। आगीचे चटके आपल्या भारताला या ठिकाणी आता बसण्याची शक्यता आहे। कोरोनासारख्या कठीण परिस्थितीला या ठिकाणी तोंड देण्यासाठी पुन्हा एकदा तयार राहावं लागेल। आणि हे शब्द उच्चारले गेले आणि संपूर्ण देशात एकच भूकंप झाला। लोकसभेतील त्या इशाऱ्याच्या व्हिडिओनंतर काही मिनिटातच सोशल मीडियावर वाऱ्यासारखे पसरल्या। लोकांच्या मनात कालपर्यंत ज्या काही शंका होत्या त्या या ठिकाणी भीतीत रूपांतर झालं। मोदींनी घोषणा केल्या 1 वर्षभर या ठिकाणी आता तुम्हाला सोनं घ्यायचं नाही आणि जपून या ठिकाणी गॅस, त्या ठिकाणी पेट्रोल डिझेल वापरायचं। मग काय परिस्थिती होऊ शकते तर बघा, हा इशारा मोदींचा नव्हता तर आगामी वादळापूर्वीची एक भयानक शांतता होती। बाकीत होतं, लोकसभेतून बाहेर पडताच गॅलरीत उभ्या असलेल्या पत्रकारांच्या झुंडीने नेत्यांचा घेराव घातला, पण कोणाकडे स्पष्ट उत्तर नव्हतं। प्रत्येकाच्या मनात एकच प्रश्न होता की पुन्हा लॉकडाऊन लागणार की काय, पुन्हा एकदा रस्ते ओसाड पडणार की काय, पुन्हा एकदा घराचे उंबरठे या ठिकाणी आपल्यासाठी मर्यादा बनणार की काय। या इशाऱ्यानंतर काही तासातच जे चित्र होतं तर ते पाहायला मिळालं ते थरकाप उडणार होतं। दिल्लीच्या राजकीय वर्तुळात हालचाली वेगवान सुरू या ठिकाणी कालपासूनच झाल्याचं बघायला या ठिकाणी मिळत होतं। रात्री उशिरापर्यंत प्रधानमंत्री कार्यालयाचे दिवे या ठिकाणी काल रात्रीच उशिरापर्यंत सुरू होते आणि आज सकाळी सर्वात मोठी घडामोडी या ठिकाणी आता समोर आल्या। प्रधानमंत्र्यांनी तातडीने सर्व पक्षीय बैठक बोलावली। विचार करा, जेव्हा देशातील सर्व राजकीय पक्ष आपले मतभेद बाजूला ठेवून एका टेबलावर येतात तेव्हा परिस्थिती किती गंभीर असू शकते हे तुम्ही विचार करायचा आहे। या बैठकीच्या हॉलमधील वातावरण अत्यंत तणावपूर्ण होतं। बंद दाराआड चाललेल्या या चर्चेत मोठ्या आवाजात वाद नव्हते, पण तिथे चिंतेचे सावट होते। संरक्षण मंत्री, गृहमंत्री, तिन्ही दलाचे प्रमुख उपस्थित होते। मग बैठकीत या ठिकाणी काय काय निर्णय झालेत, या ठिकाणी कशा प्रकारची परिस्थिती होणार आहे, तुम्हाला गॅस कधीपर्यंत टाक्या मिळणार आहे, कधीपासून बंद होणार आहे, पेट्रोल डिझेल मिळणार का, नक्की बघा। आणि रिपोर्ट या ठिकाणी समोर आला आणि तो रिपोर्ट पाहून अनेक या ठिकाणी राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या कपाळावर चक्क घामच फुटला होता। मग बाहेर उभे असलेले सुरक्षा रक्षक आणि अधिकारी यांच्या चेहऱ्यावरूनही परिस्थितीचे गांभीर्य स्पष्टपणे जाणवत होते। या बैठकीत नेमकं काय काय घडलं असावं? सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार चर्चेचा मुख्य केंद्रबिंदू हा पुरवठा साखळी सप्लाय चेन होता। आता इराण, अरब देशामध्ये सुरू असलेल्या या ठिकाणी युद्धामुळे भारताला मिळणाऱ्या गॅस आणि कच्च्या तेलाचे टँकर समुद्रात अडकले आहेत। जर हे टँकर वेळेत पोहोचलेच नाहीत तर देशातील वीज पुरवठा आणि वाहतूक व्यवस्था
कोणत्याही क्षणी बंद पडू शकते किंवा कोलमाडू शकते। बैठकीत एका नेत्याने विचारलं, मग जनतेला काय सांगायचं? त्यावर प्रधानमंत्र्यांनी जे उत्तर दिलं तर ते अत्यंत मार्मिक होतं। ते म्हणाले, जनतेला सत्याची या ठिकाणी आता जाणीव करून द्यावी लागेल, कारण अफवा सत्यापेक्षा जास्त धोकादायक असतात। तुम्हाला पण चांगलंच या ठिकाणी माहिती आहे। संसदेत बैठकीत हा तणाव सुरू असताना देशाच्या रस्त्यावर मात्र एक वेगळंच युद्ध सुरू झालं की आता जसा संदेश लोकांपर्यंत पोहोचला की पुन्हा काहीतरी बंद होऊ शकतं। मग काय काय बंद होऊ शकतं? आणि तशा प्रकारे पावलं पेट्रोल पंपाकडे पुन्हा एकदा वळली। रात्री 12 वाजता सुद्धा पेट्रोल पंपावर 500 मीटरच्या रांगा या ठिकाणी परत एकदा लागल्याचे या ठिकाणी पाहायला आता मिळू लागल्याचं दिसू लागलंय। आपल्या कारच्या टाक्या गच्च या ठिकाणी भरून घेत होतं कोणी कॅन पेट्रोल डिझेल या ठिकाणी भरत होतं, कोणी 2-2 गाड्या घेऊन पेट्रोल पंपावर उभं होतं। तिथलं वातावरण इतकं तापलं होतं की केवळ रांगेत उभ्या जाण्यावरून लोकांच्या आपापसात हाणामाऱ्या या ठिकाणी परत एकदा सुरू झाल्या होत्या। मागच्या 2 महिन्यांच्या पाठीमागे ही परिस्थिती झाली होती, परत त्या ठिकाणी तेच दिसते असं वाटू लागलंय। प्रत्येकाच्या मनात एकच भीती होती, उद्या पेट्रोल संपलं तर ऑफिसला मी कसं जाणार, माझ्या मुलांना शाळेत कसं या ठिकाणी सोडणार। आणि या ठिकाणी पेट्रोल पंपाच्या मालकाने हात वर केले होते। साठा संपत आला होता, पण लोकांची गर्दी काही कमी होत नव्हती। केवळ पेट्रोल पंपच नाही तर शहरातल्या सुपर मार्केटमध्ये रात्री उशिरापर्यंत लॉकडाऊन लागेल की काय या भीतीने आता या ठिकाणी लुटालूट सुरू होती। लोक महिनाभराचं धान्य नाही तर 6-6 महिन्याचं धान्य खरेदी करू लागलं होतं। गोट्याच्या गोट्या त्या ठिकाणी गोण्या आणि तेलाचे डबे, आता साखरेचे पाकिट ट्रॉलीमध्ये भरून लोक या ठिकाणी आपल्या घराकडे घेऊन जात असताना परत एकदा भयान त्या ठिकाणी बघायला मिळत होतं। किराणा दुकानदारांनी किमती वाढवायला सुरुवात केली होती, तरी लोक पैसे मोजायला या ठिकाणी तयार होते, कारण लोकांना वाटत होतं परत नाही मिळाल तर नेमकं काय होणार आणि आपण जगणार कसं। मध्यमवर्गीय माणसांच्या डोळ्यात तो कोरोनाचा काळ उभा राहिला होता, जेव्हा खायला अन्न मिळत नव्हतं आणि बाहेर निघण्याची सोय अजिबात नव्हती, कारण रस्त्यावर पोलीस होतं आणि बाहेर तेव्हा निघायला येत नव्हतं। तीच परिस्थिती पुन्हा होऊ नये म्हणून लोक जीवाची रान करत होते। घाईत त्या ठिकाणी आपण हे विसरलोय की आपली हीच भीती महागाईला निमंत्रण देत आहे। आता प्रश्न येतो की नेमकं काय काय बंद होणार? तुम्हाला या ठिकाणी पेट्रोल डिझेल कधीपर्यंत मिळणार, कधी बंद होणार? तुम्हाला गॅसची टाकी कधीपर्यंत मिळणार, कधी बंद होणार? संभावित यादी या ठिकाणी तुम्हाला सांगणार आहे, जे पहिल्यावर खासदारचा टोका चुकवतो। जर इंधन संकट खरंच या ठिकाणी उडवलं तर सर्वात आधी खासगी गाड्यांच्या वापरावर मर्यादा या ठिकाणी येण्याची दाट शक्यता आहे। एसटी बसेस रेल्वेच्या फेऱ्या निम्म्यावर आता जाऊ शकतात। इतकंच नाही तर IT हब मांडल्या या ठिकाणी पुणे मुंबईमध्ये, जे काय आता पुन्हा एकदा वर्कर फ्रॉम होमची आता सक्ती केली जाण्याची दाट शक्यता देखील होऊ शकते। कारण जर वीज पुरवठा जर खंडित झाला तर मोठ्या ऑफिसमधले इमारती चालवणं अशक्य होईल। गॅस सिलेंडरच्या बाबतीत जर विचार केला तर परिस्थिती अधिकच या ठिकाणी गंभीर होण्याची शक्यता आहे। ज्यांच्याकडे 2 पेक्षा जास्त सिलेंडर आहेत त्यांना पुढचे काही महिने आता बुकिंग या ठिकाणी करता येणार नाही, हे तुम्ही आता काळजीपूर्वक लक्ष द्यायचं आहे। आणि असं संकेत सुद्धा या ठिकाणी आता सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेत। लोकांच्या मनात आणखी एक मोठी भीती आहे, ती म्हणजे इंटरनेटची। बघा, लक्षात ठेवा, तुम्ही जो आता व्हिडिओ बघत आहात ते इंटरनेट देखील आता बंद होऊ शकतं। कसं काय? तर समुद्राखालून जाणारे ज्या डेटा केबल्स आहेत, भारताला जगाशी या ठिकाणी त्या डेटा केबल्स जोडले आहेत। युद्धाच्या काळात या ठिकाणी ते धोक्यात येऊ शकतं। जर इंटरनेट बंद झालं तर तुमचं गुगल पे, फोन पे, बँकिंग व्यवहार जाग्यावर या ठिकाणी एका क्षणात ठप्प होऊ शकतात। याच भीतीने लोकांनी ATM वर पैसे काढण्यासाठी रांगा लावल्या। पण विचार करा, जर प्रत्येकाने एकाच वेळी आपले सर्व पैसे बँकेतून काढले तर बँकिंग व्यवस्था कोलमडून पडेल। त्यामुळे तसं काय अजिबात करू नका। आजच्या बैठकीत यावर सविस्तर चर्चा झाली की लोकांचा बँकिंग व्यवस्थेला विश्वास कसा टिकून ठेवायचा। आता आपण कोरोनाच्या काळाशी तुलना करूया। कोरोनाच्या वेळी शत्रू एक विषाणू होता जो डोळ्याने दिसत नव्हता, पण यावेळी शत्रू टंचाई आहे। जेव्हा आपल्याकडे या ठिकाणी धान्य होतं पण बाहेर पडता येत नव्हतं, त्यावेळी आपल्याकडे पैसा असेल पण विकत घ्यायला वस्तू या ठिकाणी नसतील, अशी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता देखील आता या ठिकाणी वर्तवण्यात आल्या। वैद्यकीय सेवा आणि अत्यावश्यक सेवा सुरू राहतील असं सरकारचं वारंवार सांगणं आहे, पण तरी लोकांचा विश्वास बसेना झालाय। कारण जेव्हा गॅसच नसेल तेव्हा हॉस्पिटलमधील जनरेटर या ठिकाणी कसं चालणार, आणि जेव्हा जनरेटरला डिझेलच नसेल तेव्हा रुग्णवाहिका या ठिकाणी रस्त्यावर कसे काय धावणार, हे तुम्ही या ठिकाणी विचार करायचा आहे। हे प्रश्न आज प्रत्येक भारतवासियाला या ठिकाणी सतावत आहे। पुणे मुंबई सारख्या शहरातून मजुरांचे लोंढे पुन्हा एकदा रेल्वे स्टेशनकडे वळू लागलेत। लोक आपलं बिराडावरून गावी जाण्याच्या तयारीत आहेत की काय असं सुद्धा या ठिकाणी आता बोललं जाऊ लागलंय।
रेल्वे स्टेशनवर उभ्या राहायला जागा नाही आहे, तिकिटांचे दर बाजारात दुपटीने विकले जात आहेत। हे सगळं पाहून असं वाटतंय आपण पुन्हा एकदा 2020च्या कोरोनाच्या काळामध्ये या ठिकाणी आता गेलो आहोत की काय, असं या ठिकाणी लोकांना प्रश्न पडलाय। पण मित्रांनो, या सगळ्या नाट्यात एक गोष्ट विसरतोय, ती म्हणजे आपला संयम। आजचं सर्वपक्षीय बैठकीत पंतप्रधानांनी या ठिकाणी काल जी महत्त्वाची गोष्ट सांगितल्या ती म्हणजे देश युद्धाने हरणार नाही, तर हरला तर ती फक्त अफवांनी। या ठिकाणी बैठकीत विरोधी पक्षांच्या नेत्यांनी काही महत्त्वाचे मुद्दे मांडलेत। त्यांनी विचारलं, जर परिस्थिती इतकी गंभीर असेल तर सामान्यांसाठी साठा या ठिकाणी पेट्रोल डिझेलचा असेल किंवा गॅसचा असेल कसा काय या ठिकाणी करून ठेवायचा। त्यावर सरकारने उत्तर दिलेत, भारताकडे किमान 3 महिन्यांचा अन्न साठा सुरक्षित आहे, त्यामुळे उपासमाराची वेळ येणार नाही। ही माहिती लोकांपर्यंत पोहोचत नाही आहे, त्यामुळे लोकांपर्यंत पोहोचते ती फक्त भीती आणि अफवा। आणि लोकांनी मेणबत्त्या कंदील विकत घ्यायला देखील सुरुवात केल्या। पण त्यांना काय वाटतंय, देश कायमचा अंधारात जाईल की काय, पण तसं अजिबात या ठिकाणी होणार नाही। पेट्रोल डिझेल आणि गॅस आता व्यतिरिक्त आणखी एक मुद्दा म्हणजे महागाई। जर व्यवस्था या ठिकाणी विस्कळीत झाली, वाहतूक व्यवस्था, तर ग्रामीण भागातून शहरात येणारा भाजीपाला, दूध बंद होईल, त्यामुळे शहरात दुधाचे 100 रुपये लिटरच्या वर जाऊ शकतात। कोथिंबीरची एक जोडी 50 रुपयांना मिळेल, वास्तव नाकारता येत नाही। मोदींनी सांगितलंय पेट्रोल डिझेल जपून वापरा, सोनं घेताना 1 वर्षभर थांबा, या ठिकाणी सांगण्यात आलंय। मग ही परिस्थिती आता टाळण्यासाठी सरकार रेशनिंग पद्धत सुद्धा आता लागू करू शकतं, म्हणजे तुम्हाला प्रत्येक वस्तू ठराविक प्रमाणात मिळेल, त्यामुळे साठेबाजीचा चाप बसेल। पण यामुळे लोकांच्या स्वातंत्र्यावर मात्र गदा येण्याची शक्यता आहे। सगळ्या वातावरणात त्या ठिकाणी सगळ्यात जास्त महत्त्वाचा तणाव तो म्हणजे पालकांमध्ये। शाळा कॉलेजचं या ठिकाणी काय होणार, पुन्हा एकदा मुलांचे शिक्षण ऑनलाईन होणार का, पुन्हा एकदा मुलं मोबाईलच्या स्क्रीनवर बसणार का, शिक्षणाचे नुकसान होऊ नये म्हणून सरकार विशेष शैक्षणिक चॅनल आता सुरू करण्याच्या विचारात या ठिकाणी आहे का। ज्यांच्याकडे वीजच नसेल त्यांचं काय होणार, हे चक्र गुंतागुंतीचं आहे, त्यातून मार्ग काढणं सध्या तरी अशक्य वाटतंय। शेवटी आपल्याला या ठिकाणी हे समजून घ्यावं लागेल, ही जी स्क्रिप्ट तुम्हाला सांगतोय ही आत्ताच्या घडीची वस्तुस्थिती आणि संभाव्य धोके आहे। आजच्या बैठकीत जरी कोणताही अंतिम निर्णय झाला नसेल तर तयारी करण्याचे आदेश राज्यांना देण्यात आलेत। लॉकडाऊन हा शब्द कोणालाच या ठिकाणी आवडत नाही आहे, सरकारलाही नाही आहे, कारण यामुळे देशाचं आर्थिक नुकसान होऊ शकतं। पण जर लोकांचा जीव वाचवायचा असेल, देशाची साधन संपत्ती टिकवायची असेल तर सरकारला हा या ठिकाणी कडू डोस द्यावा लागेल। प्रधानमंत्री मोदी जेव्हा बैठकीतून बाहेर पडले तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर एक गंभीर परिस्थिती होती। त्यांनी देशाला उद्देशून संदेश दिलाय, सावध राहा, अफवा पसरू नका, सोने 1 वर्षभर ते घेणं थांबवा, आणि या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पेट्रोल डिझेल जपून वापरा, एकमेकांना साथ द्या। हा संदेश आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे। जर उद्या या ठिकाणी जर लॉकडाऊन जर आता काही कारणास्तव लागलं तर आपल्याला घरी कोंडण्यासाठी नाही तर देशाला वाचवण्यासाठी असेल। मित्रांनो, आता वेळ आली आपण स्वतःला प्रश्न विचारण्याची, संकटात सरकारला साथ देणार की भीतीपोटी संकट वाढणार। पेट्रोल आता डिझेलच्या रांगा, ATM वरती रांगा करू नका, धान्याची साठेबाजी करून उगाचच या ठिकाणी अफवा पसरू नका। उलट आपण या ठिकाणी आपल्याच बांधवांच्या तोंडचा घास या ठिकाणी हिरावून घेतोय, कारण कठीण काळ लागला तर या ठिकाणी काय होतं, सर्वजण महाग दरात विकतात, हे विसरू नका। भारत हा असा देश आहे ज्यांनी युद्धांना, महामारीला हरवलंय। ही वेळही निघून जाईल, फक्त गरज आहे डोकं शांत ठेवण्याची। पुढच्या काही तासात सरकारकडून अधिकृत मार्गदर्शक तत्वे म्हणजे गाईडलाईन देखील आता जाहीर केले जाईल। कोणत्या तारखेला या ठिकाणी आता काय काय होऊ शकतं, कोणत्या सेवा सुरू राहतील आणि या ठिकाणी सरकार अजून काय म्हणतंय हे या ठिकाणी बघणं महत्त्वाचं आहे। एक गोष्ट लक्षात ठेवा, वर दिलेली माहिती सध्याला जागतिक घडामोड आणि सोशल मीडियावर सुरू असलेल्या चर्चेवर एक आधारित शक्यता आणि अंदाजे तुम्हाला सांगण्यात माहिती आलेली आहे। प्रशासनाने अद्यापरित्या लॉकडाऊन हा शब्द वापरलेला अजिबात नाही। आपल्यासाठी मोठी दिलासादायक बातमी आहे, परंतु आपण सुज्ञ नागरिक आहोत। 2020 सालचा जो कोरोनाचा काळ आहे तर तो आपण विसरलेला नाही, जेव्हा आपल्याकडे अनुभव होता, पण आज आपल्याकडे अनुभवाची शिदोरी आहे। अफवांवर अजिबात विश्वास ठेवू नका। पेट्रोल पंपावर रांगा लावण्याऐवजी धान्याची साठेबाजी करण्यापेक्षा शांत राहून परिस्थितीचा सामना करणं जास्त गरजेचं आहे। कारण जेव्हा आपण घाबरून सट्टेबाजी करतो तेव्हा आपण नकळतपणे महागाईला वाढवत असतो, गरजूंच्या हक्काचे धान्य हिरावून घेत असतो। आता मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की सध्याची जागतिक परिस्थिती पाहता भारताने खरोखर कठोर निर्बंध या ठिकाणी लादणं आता गरजेचं आहे का, की आपण केवळ जबाबदारी घेऊन संकट टाळू शकतो? तुमच्या शहरात किंवा गावात सध्याला काय वातावरण आहे? लोक घाबरले आहेत का? परिस्थिती सामान्य आहे का? त्यामुळे घाबरून जाऊ नका। मोदींनी आता सांगितले 1 वर्षभर सोनं घेऊ नका, पेट्रोल डिझेल जपून वापरा, ही काळजी तुम्हाला घ्यायला सांगितली आहे। ही माहिती जी सांगितली ही केवळ एक या ठिकाणी आता तुम्हाला एक शक्यता आणि अंदाज सांगितले आहे। त्यामुळे तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आता सबस्क्राईब करा। धन्यवाद।